सद्गुरु मातोश्री मानी कृतज्ञपूर्वक म्हणूया आणि आपण सर्व सद्भक्त सच्चोत आपणास भवनात आपण गेल्या वेळेला चिंतन करायला बसून घेतलं होतं. जो अभंग आहे आता ऐसा तरी उपकार देहाचा विसर पाणी मध तरीच हा सुख जीव पावे माझा. केशीराजा बरे केशीराजा कळवे म्हणजे तुकाराम महाराज सांगतायत की आता असे उपकार देवाला सांगतात की मला देहाचा विसर व्हावा. म्हणजे ते जे प्रयत्न करत होते ते जे प्रयत्न सतत करत होते की त्यांना सतत देवाचा आठव व्हावा किंवा देवाचा आठव म्हणजे देवामुळे सगळं जीवन चाललंय हे सतत आपल्या लक्षात यावं यासाठी ते इतके प्रयत्न करत होते. नामस्मरण करत नामस्मरण किती करावं त्यांनी की शेंडी आपल्या वरती बांधून सतत नाम घेत बसायचे की त्यांना जरी चुलकी आली तर झटका लागायचा शेंडीच्या डोक्याला कळायची म्हणजे झोप येऊ नये म्हणून ते शेंडी आता आपल्याला शेंडीने तेवढी बघितलं पण ते एवढे प्रामाणिकपणे नामस्मरण करत तरी सुद्धा त्यांना देहाचा विसर पडत नव्हता असं त्याचा अर्थ होता. आता देहाचा विसर म्हणजे नेमका कशाचा विसर पुढचा भाग पण ते असे म्हणतात की आता उपकार कर माझ्या ते तळमळीने सांगतात कळवळून सांगतायत की देवा आता तरी उपकार कर माझ्यावर की मला हा देहाचा विसर पडू दे आणि मला त्या मात्र मला लक्षात आलंय की तरीच हा माझा जीव सुख पावेल की आता जे टेन्शन मध्ये असतात किंवा त्रासदायक असतात किंवा उद्विग्न अवस्थेत असतो आपण तशी त्यांची अवस्था होती. त्यांनाही अडचणी खूप होत्या प्रपंचात खूप अडचणी होत्या. प्रापंचिक अडचणी म्हणजे एक वेळ त्यांना कधी कधी घरच्या लोकांना जेवायला मिळत नसे इतकी वाईट परिस्थिती होती आणि कुटुंब पण मोठं होतं असं पण नव्हतं की एकटेच होते तर नाही त्याची मुलं होती 2 बायका होत्या सर्व होतं. आणि म्हणून हा प्रपंचाच्या अंगाने किंवा जीवन जगताना त्यांना जे दुःख होतं टेन्शन होतं आपल्याकडे पण प्रत्येकाला तसंच काहीतरी टेन्शन असतं प्रपंचाचे काही प्रॉब्लेम असतात अनेक अडचणी असतात म्हणजे फक्त काय आपल्याला नसतात म्हणजे संतांना पण होते. सांगायचा मुद्दा काय तुकाराम महाराज आपण जे मोठे संत म्हणतो त्या संत जी नाव घेतो ज्या संतांची त्यापैकी एक तुकाराम महाराज आणि ते आपल्या मनाची स्थिती सांगतात देवाकडे अरे आता तरी असा उपकार तरी कर की मला देहाचा विसर पडतो कारण हा देहाचा विसर पडल्याशिवाय मला सुख मिळणार नाही शांती सुख लाभणार नाही हे त्यांना कळून आलं. म्हणजे एवढे प्रयत्न करता करता शेवटी कळलं काय की परमार्थाचा अभ्यास ते करत नामस्मरण करत होते वारीला जात होते सगळं अभंग लिहित होते त्यांच्या मनाची अवस्था ते अभंगात होते प्रयत्न करत होते आणि तरी सुद्धा त्यांना सुख शांती मिळत नव्हती. प्रत्येक मनुष्याच्या मनाची ही अशी स्थिती असते प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे जरी असले तरी सर्वांची मनाची स्थिती अशीच असते आणि अडचणी आहेत उद्या कसं होईल याची चिंता असते काही मागे घडलेल्याचं अनिष्ट चिंतन असतं आणि हे सगळं का असतं कारण आपल्याला देहाचा आठव आहे आणि देवाचा विसर आहे हे कळून आलं आपल्याला सांगू सुद्धा कळत की देवाचा आठव पाहिजे की ह्या देवाचा आठव यावा म्हणून ते तळमळत होते सतत देवाच्या आठवणीतून त्यानं जीवन जगायचं. इथे देहाचा विसर म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटतं की देहाचा विसर म्हणजे काय पूर्वीचे लोक प्रपंच नावाखाली गांजा प्यायचे चिलीम असायचे ना पूर्वीचे बरेच लोक किंवा अवलिया म्हणून एक लोक असतात ते आपले तंत्रीत असतात. तंत्रीत असतात म्हणजे कसली तंत्री पॉईंट की काय काय घेतात म्हटलं मी तुम्हाला चिलीम मधून गांजा त्या गांजाची नशा असल्यामुळे ते तंत्रीत असायचे त्यांना ते झालं देवाचा आठव झाला
म्हणजे त्यामुळे व्यसनी लोकांना वाटतं आपण बरे आहोत, कारण त्यांना बरं वाटतं प्यायल्यानंतर. नंतर विसरला प्रॉब्लेम पुढे सॉल्व्ह होत नाही, पण तेवढ्यापूर्वी त्याचा सगळ्या गोष्टीचा विसर होतो, म्हणजे देहाचा विसर पडतो असा त्याचा अर्थ असतो. पण खरा अर्थ देहाचा विसर नाही, तर खरा अर्थ आहे देहभावाचा विसर. आपल्याला आपण हा देह म्हणजे मी असं जे प्रत्येक माणसाला वाटतं, तिथे आपण अडकलेलो. तिथे अडकल्यामुळे, ते गुंतल्यामुळे आपल्याला सगळे प्रॉब्लेम आठवतात, सगळ्या प्रॉब्लेम मध्ये अडकत बसावं वाटतं. आणि त्याच्यातच म्हणजे एखादा पूर्वी घाणा असायचा तेलाचा घाणा म्हणजे कसं असायचं, मध्ये तेल काढण्यासाठी सगळं ते इन्स्ट्रुमेंट, त्याला एक लांब असं लाकूड जोडलेलं असायचं आणि त्याच्यावर त्याला रेड्याला जोडायचा. म्हणजे रेडा सतत फिरत असतो, असं गोल 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 फिरत बसलो की तिथे गोल गोल फिरल्यामुळे मध्ये तेल निघत होतं जातात फिरल्यामुळे. तर त्या रेड्यासारखी अवस्था असते माणसाची. तो आपला गोल 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 फिरतोय प्रपंचाच्या नावाकडे, हे करतोय ते करतोय, त्याला आपण खूप करतो, काहीच करत नसतो, गोल गोल फिरतोय. इथे रेड्यामुळे तेल तरी मिळतं का? तेल पण कळलं ना. आणि म्हणून ही अवस्था आपली बदलली पाहिजे, ही तुकाराम महाराजांना जाणीव. ही जाणीव होणं पहिलं महत्व. आपल्याला परमार्थ का करायचं आहे, आपल्याला ही पहिली जाणीव झाली पाहिजे. तरी आपल्याला ह्या चिंतेमध्ये किंवा अनिष्ट गोष्टी इतके अडकलेलो असतो आपण की त्याला आपण बाहेरच पडायला बघत नाही. त्या रेड्यासारखे गोल 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 फिरत बसलेलो असतो आणि तसंच आपलं जीवन जातं. म्हणून किती वेळा जन्म यावे, किती वेळा भावे फजित, अशी जी अवस्था माणसाची असते ती. तसा प्रश्न पडला म्हणजे अरे ह्यातून आपल्याला सुटायचं आहे की नाही, की तेच आपण करत बसायचं. म्हणून असंच करत असताना अशी एक गोष्ट सांगू मी तुम्हाला लक्षात येईल कशी गोष्ट. एक तरुण पूर्वीच्या काळामध्ये संत एक जात, तो मस्त एक झाडाच्या आपला शेताच्या बांधावर बसला होता आणि असं इकडे बघत होता. तर ते तिथे जाताना देवाचं नाव घेतलेलं आहे. आता तर कुठे मी थोडासा तरुण झालो, आता तर कुठे एवढे भरपूर आयुष्य माझं येईल. थोडे दिवस आणखीन प्रौढ झाला, तर आता तरी अरे अजून लग्न पण नाही झालं आणि कुठे नाम घ्या म्हणून पाठी लागलेत. थोडे दिवस लग्न झालं तर म्हणा आता नाम घ्या. आता तर प्रपंच सुरू केला, मुलं पण नाही झाली, तुम्ही कुठे नाम घ्या म्हणताय. करत बसत मुलं झाल्यानंतर परत तिकडे आला, परत नाम. मुलं मोठी व्हायची, त्यांच्यासाठी करू की तुमचं नाम घेत बसू मी. असं करता करता मुलं मोठी झाली, मुलांची लग्न झाली, तर प्रत्येक वेळा असं लग्न बघायचं, त्याचं लग्न बघायचं. बघता एक दिवस तिथे आले तर तो पुढे दिसला नाही. म्हणून त्याने त्यांना हाक मारली, गोट्या कुठे आहेस? तर गोट्याचं नाव आलं. काय झालं, गेला होता आणि गोट्यातला बैल होऊन राहिला होता. कळलं, जन्मात आलं तिथे गोट्याला, कारण तिथे अडकले ना, गोल 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 जाणार कुठे शेवटी. लक्षात घ्या, प्रपंचामध्ये आपण इतके गुंतलेलो असतो आणि देहभावातूनच आपल्याला वाटतं आपण खूप काहीतरी करतो. आणि तिथे सर्वसाधारण माणसाची गत होते की त्याला बाहेर पडताय, आणि त्याला बाहेर पडताय म्हणून तुकाराम महाराज त्यांना तळमळ तरी आली पाहिजे, याच्यातून मी बाहेर कसं पडू. याच्यातून बाहेर पडायला सद्गुरूंचीच आवश्यकता असते, त्याशिवाय आपल्याला बाहेर पडता येत नाही. म्हणून सद्गुरू महिमा अगाध म्हटलं जातं की सर्वसाधारण माणसाला कळत पण नाही आपण अडकलेलो आहोत, गुंतलेलो आहोत. त्याला वाटतं आपण जे करतो ते खूप काहीतरी करतोय, चांगलं करतोय, ह्याच्यात तो खूप खुशीत असतो. पण जेव्हा संतांना पाहतो किंवा एखादे संत आपल्या आयुष्यात येतात तेव्हा आपल्याला काहीतरी कळतं, आणि आपल्याला काहीतरी मिळवायचं म्हणजे जाणीव होते. कारण संत काही खूप पैसेवाले होते असं नव्हतं, सर्वसाधारण गरीब परिस्थितीतले होते. पण त्यांच्याकडे एक आपल्याकडे नाही, त्यांच्याकडे होतं. काय होतं, त्याच्याकडे सतत समाधान असतं आणि आपल्याकडे चिंता असते. हा दोघांमध्ये फरक. आणि म्हणून ह्या चिंतेतून सुटका होण्यासाठी नेमकं कशामुळे होतं, तर प्रत्येक माणसाकडे असलेला जो देहभाव आहे, आणि ह्या देहभावामुळे प्रत्येक माणूस अडकला, आणि त्याच्यात आपण अडकलेलं हेही कळत नाही. देहात अडकलेला नाही, देहात अडकणं वेगळं, देहभावात अडकणं वेगळं. देहभाव ही कल्पना आहे, लक्षात घ्या. देहभाव म्हणजे मी देह आहे ही आपल्याकडे कल्पना आहे. मग मी कोण आहे, मी देहातून पाहणारं तत्व आहे. देहातून पाहतं, देह चालवणारी जी शक्ती आहे ते मी आहे. तुम्हाला कशावरून, राम बोलो राम म्हटलं की बघा 4 माणसं उठवायला लागतात.
नाही तर उठतो पटकन ना, चला उठा म्हणजे तुम्ही लगेच उठाल की नाही. पण राम म्हटलं तर उठणारच नाही ना. उठवणार कोण असतो? तो राम. म्हणून जय राम करत जातात. गेल्यानंतर का राम राम म्हणायचं? तो जो गेला त्याला हाक मारता जय राम हे राम राम. गंमत अशी असते, जोपर्यंत देहात हा राम आहे तोपर्यंत जगण्यात राम आहे, नाही तर जगण्याला अर्थच नाहीये. पण या जगण्याला अर्थ कळण्यासाठी जिवंतपणे राम कळला पाहिजे. मेल्यानंतर कळतो अरे हा गेला म्हणजे कोण गेला? राम गेला, बाकी शरीर तिथेच राहिलं. तसं आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी जो हा राम आहे म्हणजे जाणणार तत्व आहे त्याचा आठव आपल्याला पाहिजे. म्हणून रामाचं स्मरण करा असं म्हटलं की आपण काय करतो? अयोध्यातल्या श्रीरामाचं स्मरण करतो. मग त्याला तुकाराम महाराज काय म्हणतात? राम राम अवघेची म्हणती कोणी न जाणती आत्माराम. राम तो कालचा सूत दशरथाचा अनंत युगीचा आत्माराम झाला. आता तुम्ही म्हणे राम राम म्हणतात, रामाला आठवायचं, कोणाला आठवायचं? रामाला नाही आठवायचं. रामाला जीवन जगताना तो आदर्श कसा वागला हे आठवायचं. रामाचं आपण रामायण पाहतो का रामायण वाचतो, पाहतो म्हणजे पिक्चर ऐकतात का टीव्हीवर, पण ते रामायण वाचायचं कशाला? की राम प्रत्येक परिस्थितीमध्ये कसा जीवन जगत होता ते मार्गदर्शन घेण्यासाठी रामायण आहे. पण देहभाव सुटण्यासाठी आत्माराम आहे. दोघांमध्ये फरक. आत्माराम आणि राम म्हणून शंकर राम राम म्हणत बसतात. ते सगळ्यांना वाटतं कोणत्या रामाचं स्मरण करतो शंकर? तर शंकर हा आत्मारामाचं स्मरण करतो. आणि राम ज्यावेळेला शिव शिव म्हणतो तो कोणाचा करतो? ते शंकराचं स्मरण. राम मोठा की शंकर मोठा? बघायला जिंकलं ना. असं काय विचारलं कोणाला मोठं म्हणायचं? शंकराला राग येईल तर रामाला राग येईल, कोणाला राग येत नाही, कारण कोणच तसं नाही. इथे आत्मारामाचं स्मरण झालं पाहिजे आणि देहभावाचा विसर झाला पाहिजे. तुकाराम महाराजांचं म्हणणं हेच आहे की माझ्याकडे जो देहभाव इतका घट्ट आहे आणि खरोखर घट्ट आहे असं नाहीये की तुम्हाला झटकून काढा, बाजूला करता येतं का? नाही. कर्णाला कवच कुंडला काढता आली, पण आपल्याला देहभाव काढणं इतकं सोपं नाही. पण देहभाव जायला पाहिजे, काढता येत नाही. पण जाण्यासाठी काय केलं पाहिजे हे कळलं. देहभाव जाण्यासाठी म्हणजे तसा काळोख आहे रूम मध्ये, खोलीमध्ये आपला अंधार आहे. अंधार उसून किती काढणार तुम्ही त्याला बाहेर? नाही. त्याला दिवा लागला की अंधार आपोआप जातो. तसं देवभाव जसा जागृत होतो तसा देहभाव आपोआप जाणार. पण देहभाव जाण्यासाठी देवभाव म्हणजे नेमका काय कळलं पाहिजे. एक परमार्थ ज्याला आपण म्हणतो ना, तो परमार्थ असा गुह्य ज्ञान ज्याला म्हणतात ते इथे आलं की आपलं देवभाव म्हणजे काय? देवाचं स्मरण करायचं नेमकं कोणाचं स्मरण? इथेच नाही. इथे देवाचं स्मरण म्हणजे देवभाव धरता आला. म्हणजे मी म्हटल्यानंतर मला जो देहभाव माझ्याकडे येतो, मी देह हा जो भाव, देह म्हणजे मी याचा अर्थ भाव धरलाय. देह उत्तमच आहे, देहामुळे जीवन जगता येतं, देहाचा काही दोष नाही. दोष कोणाचा आहे? ह्या रामाचा दोष आहे. प्रत्येक त्याच्यामध्ये राम बसले त्याचा दोष आहे. तुम्हाला रामाचा दोष? हो, रामाचा दोष आहे. म्हणतोय माणसं वेळी जगी हा वेड्यांचा पसारा कशाला म्हणतात? महाराज नेहमी म्हणतात ना, जगी हा वेड्यांचा पसारा, आणि आपण हसतो परत. त्यामुळे महाराज प्रवचन करता म्हणायचे लोक काय कहते वेड्याचा पसारा, आपण हसतो का? अरे आपल्याला सांगतो तुम्ही वेडे आहेत म्हणून, आणि आपल्याला कळतच नव्हतं. कारण त्यांना माहिती त्यांना काहीच कळत नाहीये म्हणून ते वेड्याचं शहाणं करायला सद्गुरू आले आपल्याकडे. पण आपल्याला त्याची जी कास धरली पाहिजे ती महत्वाची लक्षात घ्या. हा देहभाव जाण्यासाठी देवभाव कसा धरायचा ही कला आपल्याला शिकता येईल. नामस्मरण म्हणजे देवभावाचं स्मरण. सतत लोक संत काय म्हणतात? नाम घे नाम घे नाम घे. जसं ते बिचारे नाम घे म्हणता म्हणता हा असाच संपला आणि बैल झाला गोट्यात. तर इथे आपल्याला हे नाम घ्यायचं म्हणजे मी आहे ते मला वाटतं आहे, ते मी कोण म्हणतं तो देव आहे. लक्षात आलं बघ. मी कोण म्हणतं? आपण मी म्हणतो बरोबर ना. मी म्हटलं की मी आहेचा अनुभव येतो ना आपल्याला. मी आहेचा अनुभव घेतो म्हणजे शरीराचा अनुभव घेतो.
पण मी म्हटल्यानंतर ह्या देहातून मी म्हणतोय, आणि देहातून जो मी म्हणतोय तो अदृश्य आहे आणि सगळं विश्व दृश्य आहे. तो स्वतः अदृश्य आहे, म्हणजे हा राम अदृश्य आहे म्हणून राम दिसत नाही. राम म्हणा की कृष्ण म्हणा, महाराज म्हणजे कृष्ण हा चोर आहे. चोर आहे म्हणजे कळत नाही म्हणून चोर. पण जसा कृष्ण चोर आहे तसा अहंकार पण चोर आहे. आपला अहंकार आपल्याला कळत नाही. आपला अहंकार कळत म्हणजे आपल्याकडे देहभाव आहे हे आपल्याला कळत. एक एक स्टेप लक्षात घेतली आपल्या लक्षात नेमकं कुठे जायचं. मी म्हटल्यानंतर मी माझ्या देहाला पाहतो, पण मी माझ्या देहाला पाहतो ही माझी कल्पना आहे, हे खरं खरं नाही. का मग काही झालं, राम म्हटलं, राम बरोबर राम म्हटल्यानंतर तो मी उठत का नाही, मग गेला गेला. जो मी म्हणणारा बाजूला झाला की देह चालत नाही, देह काहीच करू शकत नाही. मग देह गेल्यानंतर मग लोक तोंडात पाणी घालतात ना, आंघोळ घालतात, स्वच्छ करायला हरकत नाही, चांगली गोष्ट. पण पाणी पिणार का तो? पिणारा म्हणजे तोंड उघडून पिणारा जो होता तो गेला, तोंड बंदच असतं. पण आपल्या भावना तोंडात पाणी घालून, अरे कुठे पाणी घालताय तुम्ही, पण आपल्याला कळत नाही. इथे जो मी म्हणणारा आहे त्या मी म्हणणाऱ्यामुळे शरीर चालतं, तेव्हा शरीराला पाण्याची गरज होती. एकदा राम तिथून निघून गेला की जीवनात राम उरत नाही, असं जे आपण म्हणतो ना, म्हणतो ह्याच्या जीवनात काही राम नाही. खरं म्हणजे त्याला काही कळत नाही असं आहे. पण खरोखर जर रामच गेला तर राम उरत नाही तर काय होणार, जीवन होऊच शकत नाही. म्हणून जो राम आहे तो मी आहे. राम कोण? जो मी म्हणतो तो राम आहे. मी 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 चाललंय ना प्रत्येकाकडे, हा मी प्रत्येकाकडे आहे. पण हा मी प्रत्येकाकडे मी म्हणणारा स्वतःला देहाच्या अपेक्षेत मी म्हणतो. पण खरा कुठे आहे? तो राम आहे, तोच प्रत्येक देहातून मी म्हणतो. म्हणून तत्त्वमसी असं जे सांगतात ना की ते तत्वच तू आहेस, म्हणजे तत् म्हणजे ते म्हणजे अनंत स्वरूप जे आहे ते तुझ्या प्रत्येक म्हणजे सर्वांच्या तुझ्या प्रत्येकाच्या त्यातून प्रगट आहे. त्याच्यामुळे सगळं जीवन चालतं. जोपर्यंत लाईटचं कनेक्शन आहे तोपर्यंत ट्यूबलाईट जळते, पेटते, जळते. म्हणजे पंखा चालतो, हा माईकचा आवाज येतो, ते कनेक्शन तुटलं तर काय होईल? ती इन्स्ट्रुमेंट आहे, काहीच करू शकत नाही. तसं देह हे इन्स्ट्रुमेंट आहे आणि देहा या इन्स्ट्रुमेंट मधून हा राम जो म्हणतो आपण, ती शक्ती ज्याला म्हणतो त्याला सच्चिदानंद स्वरूप शक्ती म्हणतो. सत म्हणजे सत्ता, सत म्हणजे शक्ती, सत म्हणजे सतत आहे ते सत. तीन अर्थ आहेत सतचे. सत म्हणजे जे सतत आहे, जे शक्ती स्वरूप आहे आणि ज्याच्या सत्तेमुळे सगळं चालतं. तिन्ही गोष्टी आहेत, ते त्यालाच परमेश्वर म्हणतो. तुझ्या सत्तेने सूर्यासी चालणे, वेदासी बोलणे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा स्वामी, वरमय जाणून शरण. तुझ्या सत्तेने चाललंय, तुझ्या सत्तेने सगळं चाललंय. सत्तेनेच तयाच्या उगवे मार्तंड वायू वाहतसे, जलवर्षे भूदेही धान्य फळे वृक्ष स्मरत जा ऐसे. मी देवाच्या स्मरणातून पाहता आलं पाहिजे. सगळं कोणाचं चाललंय आहे? त्या चैतन्य स्वरूपाचं देहात पण माझ्यामुळे नाही चाललंय. अगदी पुढे ते म्हणतायत कवी, खावे प्यावे ल्यावे सर्व समा खर्च श्रीहरी नावे, सुतला सगळ्याने भरजित पीपे नित्यान पेरितान कधी पीठ भाजलं त्याच्या मग रोग येत नाही, त्याला कोंब फुटत नाही. तसं आपलं प्रत्येक कर्म राम करता म्हटलं तर सगळं कर्माचं दुष्परिणाम आपल्याकडे येणार नाही. आपण म्हणतो कर्मामुळे पाप निर्माण होतो, कर्मामुळे पुण्य निर्माण होतं, कर्मामुळे प्रॉब्लेम निर्माण होतात, काही कर्मामुळे चांगल्याही गोष्टी घडतात. कर्मच माणसाला खड्ड्यात पण घालतं आणि कर्मच माणसाला प्रगतीला नेऊ शकतं. कारण आपल्याला देह आल्यामुळे प्रत्येकाला कर्म हे करावंच लागतं. आणि कर्म करताना कर्म कसं करायचं हे नाही कळलं तर आपल्या जीवनामध्ये गोंधळ होतो. आपण विचार कसा करायचा हे नाही कळलं तर विचार इतके गुंतत जातो की आपण कुठे घसरतो ते आपल्याला कळत नाही. कुठे आपण देवाचं स्मरण वगैरे सगळं बाजूला. मग ह्याच्यातून सुटका करण्यासाठी देहभावाचा विसर झाला. म्हणजे देहभावाचा विसर म्हणजे आधी कळलं पाहिजे मी म्हणजे देह नाही.
साधी गोष्ट आहे, तो खूप नाही. मग मी कोण आहे? या देहातून मी म्हणतो तो मी आहे. मी कोण म्हणतं? मी म्हणा, मी म्हटलं, कोणी म्हटलं? देहाने नाही म्हटलं. देहाला चालवणारी जी शक्ती आहे ती मी आहे. आणि ती शक्ती मी म्हटल्यानंतर तो ओंकार आहे. आणि देह मी म्हटला की अहंकार. अहंकार आणि ओंकारामधला तो फरक की संतांकडे, संत जेव्हा मी म्हणतात, आपले सद्गुरू जेव्हा मी म्हणत असायचे तो ओंकार होता. आणि आपण जेव्हा मी म्हणतो तो अहंकार असतो. कारण मी कोण आहे हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत अहंकार हा असणार, म्हणजे देहभाव असणार. म्हणून देहाचा विसर म्हणजे देहभावाचा विसर पडला पाहिजे. कधी पडेल? जेव्हा देवाचा आठवतोय. जेव्हा आपण आपलं मन म्हणा की जाणी म्हणा एखाद्या गोष्टीकडे सतत पाहायला लागलो की बाकीच्या गोष्टीचा विसर होतो. बघा, साधी गोष्ट आहे. तुम्ही मन लावून जेव्हा एखादं गाणं गाताय, आवडतंय तुम्हाला गाणं, आणि गुणगुणत बसताय, गुणगुणत बसताना बाकीच्या सगळ्या गोष्टीचा विसर आपोआप होतो. गाणाऱ्याला विचार, बरोबर ना? त्याला आठवत नाही काहीच. का आठवत नाही? कारण सगळं लक्ष तिथे असतं. तसंच या मीने जर देव, मी म्हणणारा राम आहे इथे जर लक्ष दिलं तर देवभावाचा आपोआप विसर पडतो. हा नियम आहे मनाचा. हा नियम आहे की तुम्ही जिथे लक्ष ठेवता तेव्हा बाकीच्या गोष्टीचा त्यासाठी विसर झालेला असतो. आठवत नाही. त्या विसर म्हणजे आठवत नाही, तिथे सगळं लक्ष आपलं तिथे असतं. तसं प्रत्येक कृती करत असताना हा राम करता कोण आहे? हा राम आहे. राम कोण? जो मी म्हणतो अयोध्याचा राम म्हणत नाही ते. तुकाराम महाराज सांगतात ते बरोबर आहे की राम राम अवघे म्हणते, सगळे राम 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 करतात, पण राम कोण कळत नाही. ते म्हणतात तो दशरथी राम आहे. ते म्हणतात नाही, तो कालचा पोरगा आहे. आपण सांगितलं कालचा पोरगा म्हणतो की नाही, तर तो कालचा सूत आहे. मग खरा कोण आहे? अनंत युगीचा आत्माराम, जो अनंत युगापासून आहे. म्हणजेच परमेश्वरी शक्ती आहे. म्हणजे त्याला चैतन्य स्वरूप म्हणतात. आणि तेच सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि तेच ह्या जीवनामध्ये प्रगट झालं तर देहभावाचा विसर पडणार आहे. तरी मग तेव्हा मला सुख मिळेल हे मला आता कळलंय. ते तुकाराम महाराज, ते तुम्हाला एक प्रत्येकाला कळेल की हे सगळं जीवन परमेश्वरामुळे चाललेलं आहे. सगळं जीवन परमेश्वराचं आहे, म्हणजे रामाचं आहे. राम कुठे? जो पाहतो तो राम, बोलतो तो राम, ऐकतो तो राम, चालतो तो राम, सगळं जो करतो तो राम आहे. पण त्याच रामाचं डोकं फिरतं आणि काय म्हणतो? देव मी म्हणतो तो राम. मी देह आहे आणि मी देह म्हणताना तो राम आहे. मी देह आहे. देहाचं मी सोम्या गोम्या कोण आहे? आणि तू सोम्या गोम्या नाहीयेस, तू राम आहेस. म्हणून डोकं फिरलं म्हणतात महाराज. रामाचं डोकं काय फिरलं? त्याला राम आहे कळत नाही, मी राम आहे कळत नाही. तो बनतच काय नाव आपल्याला आता आई वडील दिलं नाव तेच मी म्हणतो ना आपण. आपलं नाव किती गोंजारतो. आपल्या नावाचं कोणी नाव ठेवलं आवडत नाही आपल्याला. असं घेतलं तुमचं नाव असं कोणी विचारलं तर राग होतो आपल्याला. पण कोणी नावाचं कौतुक केलं की बरं वाटतं अरे काय छान नाव आहे तुमचं, काही आपण खुश होतो. कारण आपल्याकडे असतो तो देहभाव. आणि तो देहभाव आपल्याला केला पाहिजे. म्हणून देहभाव आला कुठून? चित्तजड ग्रंथीमुळे आला. चित्तजड ग्रंथी म्हणजे काय? जे अनंत स्वरूप आहे, जे सत, बघायचं सांगितलं ज्याच्या सत्तेमुळे झालेलं आहे ते सत, ते जाणायला लागतं म्हणजे ते चित होतं. जे सत आहे ते जाणतं. जसं आता आपण गाढ झोपलोय आणि गाढ झोपेतून जागे होतो. जागे झाल्यामुळे आपण जाणायला लागतो. आता हे जाणायला लागतो तसं ते सत जे आहे अनंत स्वरूप ते जाणायला लागलं. आणि जाणायला लागलं त्याला म्हटलं चित आहे. ते चित झालं, सतत चित झालं, वेगळं कोणच नाहीये. आणि ह्या चितला सतत माहिती आहे की ते आनंद स्वरूप आहे. पण देहाच्या द्वारे जेव्हा प्रगट होताना त्याला कळत नाही आनंद कुठे. आपल्याला आपला आनंद कुठे कळत नाही. म्हणून आपण काय करतो? जिलबी खाल्ली की बरं वाटतं, जिलबी खातो. मधुमेह आहे तरी खायला जातो. का? बरं वाटतं. आता जिलबी खायला तुला त्रास होईल, तुला ते सांगून सुद्धा ऐकत नाही, खायलाच पडतं. आंबे खाणारच म्हणतो ना आम्ही. आधी आंबे खातो मग बघूया काय व्हायचं. तर सांगायचा मुद्दा असा असतो की हे चितला आनंद हवाय. म्हणजे आपण जे आहोत
आपल्याकडे जो हा राम आहे तो चित स्वरूप आहे, तो सत्स्वरूप पण आणि चित स्वरूप पण आहे, दोन्ही एकच. आणि त्या रामाला प्रत्येकाला सुख हवंय. आपल्या प्रत्येकाला सुख हवंय की नाही? कोणाला दुःख हवंय? कोणाला दुःख नको. प्रत्येकाला सुख आहे, पण सुख कुठून मिळायचं ते कळत नाही. आपल्याला वाटतं खूप पैसे मिळाले की सुख मिळतं. सगळ्यात सोपं लोकांना काय वाटतं, खूप पैसे मिळाले की आपण सुखी होणार. आज जगामध्ये सगळे कोणासाठी धावतात? पैसा मिळवण्यासाठी. देवासाठी कोण धावतं? कोण नाही जात. अगदी हरिद्वारला जाते, इकडे जाते, मग कशासाठी? पैसा मिळाला पाहिजे म्हणून. तिथे गेल्यानंतर काय मागतो आपण? सगळं ऐश्वर्य मागतो, पैसे पाहिजे म्हणतो, सगळं म्हणतो ना, बस संकट तू वाचव म्हणतो. इथे हे का असं होतं की आपल्याला सुख म्हणजे काय ते कळत नाही. आपल्याला वाटतं बाह्य विषयांपासून जे मिळतं ते सुख जे आहे ते खरं सुख. खरं म्हणजे बाह्य विषयांपासून जे मिळतं ते सुख आहेच, पण ते बाह्य विषयांमुळे मिळत नाही, तर आपण त्या बाह्य विषयांशी एकरूप होतो म्हणून मिळतं. काही लोकांना आंबे आवडतात, काही लोकांना आवडत नाहीत. अशी पण लोक आहेत ना, नाही आम्हाला आंबे नाही आवडत, मग त्याला पुढे सुख केलं तरी तो सुखी आहे. तर आंबे नाही खाल्लं म्हणजे दुःखी होतो का? आहे, सुखी आहे. पण ज्याला वाटतं आंबे नाही खाल्लं तर अरे काय जगातलं सगळं गेलं फुकट असं वाटतं ना, तो दुःखी होतो. होतंय ना असं? म्हणजे आंब्यामध्ये सुख आहे की तुझ्यामध्ये सुख आहे? सुख आपणच आहोत, पण आपल्याला आपण आनंद स्वरूपात हे कळत नाही. म्हणून सुख शोधण्यासाठी सगळ्या विषयांशी आपण संबंधित होतो. पैशांमुळे होतं किंवा कोणाला दारू पिऊन सुख होतं, मग दारू प्यायला जातात. कोणाला खाण्यापिण्याची आवड असते, चांगलं चांगलं चटचटीत खावं, तिथे सुख असतं. प्रत्येकाला वाटतं इथे सुख, इथे सुख, इथे सगळे धावतो. मग खरं सुख कुठे आहे? खरं सुख मीच आहे. हा राम आहे तोच सुख स्वरूप आहे, हा राम आहे तोच आनंद स्वरूप आहे, हा राम आहे तोच सर्व आहे. म्हणून रामाच्या स्मरणात रामाने जीवन जगणं म्हणजे नामस्मरण. खरं नामस्मरण ज्याला म्हणतो ना, त्याला मग राम नाव द्या, नाही तर विठ्ठल नाव द्या, नाही तर कृष्ण नाव द्या, आणखी जे वाटेल ते नाव द्या. पण कोण आहे हे कळलं पाहिजे, कारण त्याला स्वतःला नावच नाहीये. आपण म्हणून जे मी म्हणतो त्या मीला नावच नाहीये. नाव कोणाला दिलंय? शरीराला नाव दिलंय. आणि मी कोण आहे? ज्याला नाव नाही तो. म्हणून मी अनामी आहे, अदृश्य आहे, अव्यक्त आहे. काही बघा त्याला कोणत्याही अंगाने ओळखता येत नाही असा तो मी आहे. तुम्ही बघा, मीला पाहायचं विचार करत, मीला तुम्ही पाहू शकत नाही. कोण पाहू शकत नाही? हा मीच मीला पाहू शकत नाही. आपण सगळीकडे जे पाहतो ते सगळं दृश्य जगत पाहतो. परमेश्वराची व्यवस्था पण तशीच आहे. आपले डोळे समोरच पाहतात, आतमध्ये नाही पाहत. कान बाहेरचं ऐकतात, आतला काहीच ऐकू येत. आतमध्ये पण चाललेलं असतं ना बऱ्याच गोष्टी, पण नाही ऐकत. गंध बाहेरचा घेतो, आतला गंध घेत नाही. स्वाद बाहेरचा चाकतो, आपला स्वतः पण चाकतो नाही चाकत. की हे सगळं जे आहे ते बहिर्मुख आहे. बहिर्मुख म्हणजे बाह्य विषयांपासून सुख मिळवण्यासाठी हे शरीर आहे. आता बाह्य विषयांपासून सुख मिळवायचं की ज्ञान मिळवायचं? मोठा प्रश्न. बाह्य विषयांपासून ज्ञान मिळवण्यासाठी ही ज्ञानेंद्रिय आहे, त्याला ज्ञानेंद्रिय म्हणतात, सुखेंद्रिय नाही म्हणत. शब्द कसे वापरलेत बघा आपल्याकडे. ही 5 ज्ञानेंद्रिय ते ज्ञान मिळवण्यासाठी. पण आपण काय करतो, ही 5 ज्ञानेंद्रिय सुख मिळवण्यासाठी धावतो आणि सुखेंद्रिय बनवतो त्याला. पण सुखेंद्रिय बनत नाही ते, कारण तू सुख स्वरूप असल्यामुळे तू किती धावलास तरी तुला जे समाधान मिळवायचं आहे ते समाधान मिळवण्यासाठी तुला तू राम आहे हे कळलं पाहिजे. खूप काही पुढे पुढे धावायलाच नको आहे. तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा चुकलास असं म्हणतात ना. ते संत जे सांगतात ते तुझं आहे, तुझं आहेस. पण आपण ती जागा चुकतो आणि भक्तीकडे शोधत बसतो. मग 4 धाम करायला जातो, काशी यात्रेला करायला जातो, कुठे कुठे अगदी तीर्थयात्रा करायला जातो, सगळीकडे करायला जातो. कुठे जायची गरज नाही. खरं सांगा, जर तुम्हाला राम कळला, खरा देव कुठे आहे कळला, तर देव कुठे कळला की सगळीकडे धावाधाव करायची कसलीच गरज नसते. बऱ्याच लोकांना वाटतं की काशी यात्रेला गेलो की बरं, काशी यात्रेला किंवा तिथे देव सुटला तर स्वर्गात जाणार. स्वर्गात जातो की नाही माहित नाही, पण तो गेला की त्याला बरं वाटतं, हीच त्याची भावना बरी वाटते, बरं ओके. पण खरं काही तसं नसतं.
इथे राम आहे, तो रामाला आपण राम आहोत हे कळणं म्हणजे परमात्मा. आणि रामाला आपण राम नाही कळत, तो देहभावात गुंततो, तो असतो तो प्रपंच. म्हणून प्रपंचातून सुटका करून आपल्याला देवभाव म्हणजे हे सगळं जीवन रामाचं आहे. राम कुठे आहे? मी म्हणतो तो राम आहे, राम कुठेच नाहीये. मी म्हणणारा राम आहे इथे बघायला लागतो. तुम्ही कोण आहात? मी आहे. आपण फोनवर कधी दरवाजा बेल वाजवतो, कोणी कोण आहे तर आपण काढतो मी आहे. आता मी आहे म्हणजे कोण आहे? मी म्हणतो की नाव सांगतो. पण एकदा तरी वाटतं का मी कोण म्हणतो? हा देहातून बोलणारा मी म्हणतो असं कधी बोलताय तुम्ही? असं बोलला जाऊ तर घाबऱ्या हातला माणूस काय म्हणतात, कारण त्यालाही माहित नाही असं काही उत्तर मिळेल. कळलं की? आणि म्हणून हा जो देह आहे, हा देह अधिक हे चित्त म्हणजे जाणीव म्हणजे जाणणारं तत्व, हे दोन्ही एकत्र होतात, त्याला म्हणतात चित्त जड ग्रंथी. आणि ह्या चित्त जड ग्रंथीमध्ये ह्या चित्तला आपण चित्त आवाजाचा विसर पडून देह हे आठवतो. कारण त्या चित्तला जवळ कोण होतं? देह. देहाशिवाय त्याला काहीच नव्हतं. आईच्या पोटातून 9व्या महिन्यात ते बाहेर आलं, त्याला माहित नाही, त्याला आई पण माहित नाही खरं सांगा, त्याला देह माहिती. कारण त्या देहाचा आधार घेत घेत ते चित्तने सगळं देहातून त्या देहरूपाने तो बाहेर आला. आणि देहरूपाने आलं म्हणजे त्याला पहिलं लक्षात काय देहच आहे. आई दूध देते म्हणून तो आई, म्हणजे आई म्हणून माहित नाही, दूध मिळतं कुठेतरी, ते मिळतं म्हणून प्यायला जातो एवढंच. पण त्याला देह हे कळतं. भूक लागली तर रडतं की नाही? ते मोठ्याने आवाज काढला की घाबरतं. कोणामुळे? देहाला काहीतरी होईल म्हणून. बाकी काहीच माहित नसतं. मग हे चित्तला मी देह आहे आठवतो, तिथे सगळा घट्ट झाला, तो देह म्हणजे मी. आणि त्यामुळे त्याला ह्या चित्त जड ग्रंथीमध्ये माणूस देहभावात गुंततो. सगळी माणसं, जगातली सगळीच माणसं, कोणी त्याच्यावर सुटत नाही. त्याला माया म्हणतात. का? त्याला कारण काय तर माया. आपण सरळ लक्षात, जे सतत होत असतं त्याला नियम म्हणायचं. माया माया म्हणून काय फरक पडणार आहे? काहीच कळत. माया काय तर रिझन अननोन, म्हणजे कारणच माहित नाही, त्याला म्हणतात माया. पण इथे कारण आहे, नियम आहे. जगामध्ये जर तसंच घडत असेल सगळीकडे तर त्याला नियम म्हणायचं. नियमाने सगळं घडतं. जन्माला आलेलं मूल नियमाने देहभावातून जीवन जगायला लागतं, हा कारण. आता हे देहभावातून जीवन जगायचंय तर आता आपल्याला सद्गुरू जेव्हा भेटतात तेव्हा आपल्याला कळतं हा देहभाव आहे. तोपर्यंत आपल्याला कोणालाही कळत नाही. म्हणून किती वेळा जन्म यावे, किती वेळा व्हावे पाहिजे, त्याचं कारण म्हणतात ते तेच आहे. म्हणून सद्गुरू भेटेपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी कळत. आता सद्गुरू भेटल्यानंतर सुद्धा कळतात का? तो मोठा प्रश्न आहे. कळत काही लोक तेही कळत नाही. त्यांना वाटतं आपण सद्गुरू भक्ती करतोय, सद्गुरूचं श्रद्धेने करतोय, चांगली गोष्ट आहे, करू नये असं नाही, सगळे श्रद्धेनेच करावं. पण हे सगळं करताना आपल्या ठिकाणचा देहभाव गेला पाहिजे. आपलं जीवन हे देवाचं जीवन आहे, परमेश्वराचं जीवन आहे, ह्या बोधात जीवन जगता आलं. आपण प्रत्येक करीत असलेली कृती ही देवामुळे चालली आहे, त्या दिव्य स्वरूपामुळे चालली आहे. ह्या भावात आपल्याला जीवन जगतात. म्हणून ह्या भावात सतत जेव्हा जीवन जगायला लागतो तेव्हा देहभाव आपोआप सरतो. म्हणून देहभावाला काढायला जायचं नाही. म्हणून साधनेला बसताना कोण साधनेला बसतो? राम बसतो. मी बसतो नाही म्हणत, मी देव म्हणायचं. रामाला साधनेला बसायचं. मला साधनेला बसायचं म्हटलं की देवाला. म्हणून राम म्हटल्यानंतर हा राम लक्षात घ्या. संतांनी त्याला राम म्हणजे आत्माराम. हा जो आत्माराम आहे आणि त्या आत्मारामाचंच भजन करा. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसे. प्रश्न विचारतात. ज्ञानेश्वर म्हणून आपल्याला प्रश्न किती वर्षापूर्वी विचारला पण कोणाला कळत नाही. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसे, निज देव नेणसी कोण, असा प्रश्न. निज म्हणजे तू स्वतः निज देव, तू निज स्वतःच देव आहेस ना, तर तुझं कोण आहे ते? निज देव नेणसी, नेणसी तुला कळत नाही, मग आहे काय? देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेणसी म्हणून कोण? देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काय? बघा, रूप नाही, नाव नाही, गाव नाही. कोणाला? या रामाला. प्रत्येक जण बघतो त्याला. मी म्हणणाऱ्याला, मी म्हणणाऱ्याला नाव नाही, मी म्हणणाऱ्याला गाव नाही, नाव नाही, काय नाव लोक आपण देतो परत नंतर. म्हणून त्यांनी काय सांगितलं? देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काय? ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा.
अखंडित सेवा कर. कुठे बघशील? आत्मदेवाकडे बघ. आत्मदेव कोण? जो मी म्हणतो तो आत्मदेव. मी म्हणणारं ते तत्व आहे, ते तत्व पाहता येणार नाही. डोळे भरून पाहायचं नाही पाहतात. संतांना पाहता येत, आपल्याला पाहता येणार नाही. संतांना पाहायचं म्हणजे नेमकं काय? सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण, नाही रूप गुण वर्ण जेथे, तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाणी दूर सावले. ते सोपं आहे. ज्ञानेश्वरांनी सांगतात सत्य ज्ञान म्हणजे सत, चित आणि आनंद. म्हणजे सत्य ज्ञान आनंद. चित म्हणजे जाणणं, आपण जाणतो आहोत ते चित, आपण जाणतो, हे जाणणारं तत्व ते चित आहे. सत चित आनंद म्हणजे सत्य ज्ञानानंद. गगनाचे प्रावर्ण, गगनाचं म्हणजे आकाशालाही पांघरून घेतलेलं त्यांनी, आकाशाच्याही पलीकडे आहे, आकाशालाही व्यापून आहे. गगनाचे प्रावर्ण म्हणजे प्रत्येक, आता आकाशाला व्यापून म्हणजे आपल्यालाही व्यापून आहे. आपण जर समुद्रामध्ये खाली कुठे बसलोय का, त्या समुद्राने सगळ्यांना व्यापलेलं आहे. बाजूला मासे असेल, कोणी असेल, ती माणसं असतील आणि आपणही, ते सगळ्याला व्यापून कोण आहे? समुद्राचं पाणी आहे. तसंच हे चैतन्य स्वरूप सर्व आकाश तत्वाला व्यापून आहे, वायू तत्वाला व्यापून आहे, तेज तत्वाला व्यापून आहे, जल तत्वाला व्यापून आहे, पृथ्वी तत्वाला व्यापून आहे, सर्व वनस्पतीला व्यापून आहे, सर्व चर आणि अचर सगळ्या जीवांना व्यापून आहे. ते तत्व नाही असं कुठेच नाही. त्याच्या पलीकडे तेच आहे आणि ह्याच्या अलीकडे तेच, कारण तेच एकच एक सर्व आहे. असं जे अर्थ आपल्याला जर कळला तर परमेश्वर कळेल, तर परमेश्वर कळायला कठीण नाही. कल्पनेतून परमेश्वरी भक्ती वेगळी आणि ज्ञानातून परमेश्वरी भक्ती वेगळी. आणि म्हणून सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण, नाही रूप, रूप नाहीये त्याला, रूप आहे एकच रूप त्याचं नाहीये. नाही रूप म्हणजे काय? एकच रूप नाही, ही अनंत रूप त्याच्यातून निर्माण झाली, पण तो म्हणून एका रूपामध्ये कुठे अडकलेला नाही. नाही रूप गुण वर्ण, रंग नाहीये, गुण नाहीये, रूप नाही. नाही रूप गुण वर्ण जे तिथे काहीच नाहीये. तो म्हणजे असा जो तो आहे, असं ते अनंत स्वरूप आहे, असा जो परमेश्वरी शक्ती आहे तो. आणि हा म्हणजे आपल्या स्वतः मी म्हणणार आहे तो हा, प्रत्येकाने आपल्याकडे हा तो म्हणजे अनंत व्यापून असलेले ते चैतन्य स्वरूप, तेच ह्या देहातून म्हणजे प्रत्येकाच्या देहातून तो हा श्रीहरी. किती स्पष्ट सांगतात. आपण जे आता राम म्हणतो त्याला त्याने श्रीहरी म्हणतो. तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरून. कसं पाहिलं? डोळे भरून पाहिला. कोण सांगतायत? ज्ञानेश्वर म्हणे. आम्हाला दिसत नाही, डोळे भरून का पाहता येतं? कारण कसं पाहिलं ते लक्षात येतं. कसं झालंय? पाहता पाणी दूर सारून, म्हणजे आपण जे पाहतो आहोत ना, इथे पाहिलं इथे अडकला, इथे पाहिलं इथे अडकला, तिथे पाहिलं तिथे अडकला, अडकला म्हणजे तिथे अडकत बसतो. संत तसे अडकत नाही, ते पाहतात. आणि कोण पाहता हे लक्षात येत. पाहता पाहिलं समोर दिसलं की ते अडकायचं नाहीये. नमस्कार करा, बस झालं. मग असं कसं झालं, तसं कसं झालं, इथे काय करायचं, तिथे ते अडकायचं नाहीये. पाहिलं नमस्कार करा. आणि कुठे पाहायचं? कोण पाहतं? हा राम पाहतो. हा राम पाहतो म्हणायला लागलात की डोळे भरून पाहतायत. डोळे भरून डोळ्याने नाही पाहतायत, मन भरून पाहतायत. मनाला दुसरा काही विचारच द्यायचा नाही. जे आहे ते सगळं रामाचं जीवन आहे, जे आहे ते सगळं देवाचं जीवन आहे. आणि प्रत्येक गोष्ट देवाची आहे, देवामुळेच चाललेलं आहे. आपल्याकडे गाड्यांच्या मागे असतात देवा काळजी असं ना. देव कळला तर देवा काळजी बरोबर कळेल, नाही तर नाही कळलं देवा काळजी, पण हा काळजी करत बसतो. कळलं? आणि म्हणून हा देहभावाचा विसर पडला पाहिजे. देहभावाचा म्हणजे देह उत्तमच, देहाचं अजिबात अनिष्ट चिंतन नाही. देहामुळे आपण जीवन जगतो. वीज आहे, ट्यूबलाईट आहे म्हणून प्रकाश पडतो. ट्यूबलाईट नसेल तर विजेचा प्रकाश कुठे पडणार? किंवा ट्यूबलाईट नाही तर वीज वीज म्हणून राहील, पण तिचा प्रकाश पडणार नाही. पंखा आहे, पंखा विजेमुळे पंखा फिरतो बरोबर, पण पंखा आहे म्हणून वारा येतो ना. वीज नुसती आहे तर वारा कुठून येणार? म्हणजे देह आहे आणि हे सत्स्वरूप आहे. सत्स्वरूप म्हणजे हा राम आहे किंवा हा श्रीहरी आहे, तो आहे. आणि हा देह आहे. दोघांची झाली गाठ. कशासाठी? ज्ञान प्रकट होण्यासाठी, आनंद पाहण्यासाठी. म्हणून ज्ञानातून पाहतात. काय ज्ञानातून पाहता आलं म्हणजे सर्वत्र हे चैतन्यच आहे.
सतत जेव्हा हे स्मरण असेल, चिंतन जे आहे ते देवाचं आहे, माझं म्हणायचंच नाही. जेव्हा माझं माझं म्हणतो तेव्हा देवभाव असतो. आणि मग मला याने असं बोलला, मला त्याने असं केलं, मी असं केलं, ते तसं केलं. इथे माणसं इतकी अडकलेली आहेत की त्याच्यातून परत तो देवभावातच गुंतलेली आहेत. म्हणून त्यातून सुटायचं असेल तर जे आहे ते देवाचं आहे. माझं म्हणून काहीच नाहीये, आहे ते देवाची वस्तुस्थिती आहे. पण ती वस्तुस्थिती आपल्याला कळत नाही. आपल्याला वाटतं माझं माझं म्हटलं की आपण माझं माझं करून धरून पडलंय, त्यातून बाजूला व्हा. जरा बाजूला होऊन बघा आणि बघा काय हे सगळं जीवन परमेश्वरामुळे चाललंय. तू श्वास घेतोय, कोणामुळे श्वास घेत आहे? श्वास घेता नाही आता कसा श्वास घेणार? श्वास आहे म्हणून जीवन चाललंय, अन्न मिळतं म्हणून जीवन चाललंय, पाणी मिळतं म्हणून जीवन चाललंय. आणि हे कोणामुळे चाललंय? देवा. म्हणून देवाचं जीवन आहे, परमेश्वराचं जीवन आहे. म्हणून सतत त्या स्मरणातून जीवन जगता आलं पाहिजे. म्हणून उठता बसता काही सगळं करताना नामस्मरण करा. म्हणजे काय? देवाचं स्मरण करा. देवाचं स्मरण म्हणजे सर्व देवामुळे चाललंय, देवाचं आहे, देवामुळे चाललंय, देवाचं आहे, देवामुळे चाललंय. हे स्मरण म्हणजे नामस्मरण. नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हणता आणि विठ्ठलाचं काहीच कळलं तर विठ्ठल विठ्ठल शब्द आहे, काही अर्थ नाही त्याला. म्हणजे वाईट वेडावाकडे शब्द बोलण्यापेक्षा विठ्ठल विठ्ठल बोललेलं चांगलं, पण खरं नाही. बरं आहे, महाराज म्हणतात हा बरं आहे, विठ्ठल बरं आहे. का? तो शिव्या देण्यापेक्षा तो विठ्ठल विठ्ठल म्हणतो तो बरं आहे ना. पण जर भाव कळला, विठ्ठल कोण? हा पाहणारा जो तो विठ्ठल आहे, पाहणारा विठ्ठल आहे, बोलणारा विठ्ठल आहे, ऐकणारा विठ्ठल आहे. सर्व जीवन विठ्ठलाचं आहे. आता इथे विठ्ठल म्हटलं, इथे राम म्हटलं, तिथे शिवाजी म्हटलं, वेगळे आहेत का? एकाला दिलेली सगळी नावं आहेत. एकाच तत्वाला ही सगळी नावं दिली आहेत. तिथे आपल्याला स्मरण करता आलं. म्हणून आधी देवाची ओळखा, मग त्याचे भजन, अखंड ध्यान धरावे पुरुष. हा देव कळल्याशिवाय देवाचं स्मरण करता येणार नाही. म्हणून आधी देवाला ओळखायला प्रयत्न करा. हा जो मी म्हणतो तोच देव आहे, पण त्याला कळत नाही. म्हणून त्याला कळण्यासाठी सद्गुरूला शरण जावं लागतं. सद्गुरूला शरण त्यासाठी जावं लागतं. कारण वेडा म्हणून स्वतःहून शहाणा होऊ शकत नाही. त्याला कोणतरी शिकवावं लागतं, समजावं लागतं, त्याला औषध पाणी करावं लागतं. तसं सद्गुरू आपला भवरोग तज्ज्ञ असतो. तो आपला हा भवरोग, म्हणजे हा भवरोग आहे माणसाला, मी देह आहे, मी देह आहे, हा भवरोग, त्याच्यातून सुटका करतो तो सद्गुरू. म्हणून सद्गुरूंना शरण जाण्यात छान पडेल. शरण जायचं म्हणजे नुसतं पाया पडायचं नाही की पाया पडला की बाबा शरण आहे, तसं नाही. त्यांचे जे ज्ञान देतात त्या ज्ञानातून जीवन जगणं म्हणजे शरण. नाहीतर भरपूर सद्गुरूंचे आपले भक्त भरपूर आहेत, पण ऐकत सद्गुरूंचं ऐकणारे फार कमी. सद्गुरू असं करू नको, तसं करू नको सांगितलं तरी आपण करतो ना, करतो की नाही? बऱ्याच वेळा बघा तुम्ही आपल्या घरातल्या रूढी परंपरा पण आपण जाऊ परंपरा केलं ते करायचं. सद्गुरूंनी सांगते बरोबर आहे, पण आपल्याला बाबा हेच केलं पाहिजे असं म्हणतो की नाही आपण? असं का म्हणतो? कारण आपल्याला भीती वाटते. पण सद्गुरूंवर जर श्रद्धा असेल, सद्गुरू सांगितलं असं कर म्हणजे असंच कर. इथे जर एखादा शिष्य असेल, तो म्हणा नाही सद्गुरू सांगितलं मी असंच कर, तर तो खरा शिष्य, तो खरा साधक असतो. नाहीतर आपण आपल्या पूर्वीचा आठवलं माहिती आणि त्याच्यात मध्ये फक्त आपल्या सोयीचा अर्थ लावतो. सद्गुरू सांगितलं पण आपल्याला हे केलं पाहिजे, अशाबद्दल पण सांगणार नको. आणि म्हणून इथे ज्ञानाचं ज्ञाननिष्ठ व्हावं लागतं. सद्गुरुनिष्ठ म्हणजे ज्ञाननिष्ठ. सद्गुरूंचा शरणागत म्हणजे ज्ञानाला शरणागत. तो बोध जेव्हा आपल्याला येतो आणि तेव्हा जो साधक असतो तो त्या साधकाची प्रगती होते, त्याचा परमार्थ सिद्ध होतो आणि त्याला देवभाव लक्षात यायला लागतो. असा देवभाव आपण सर्वांना येऊ, त्या देवभावातून सर्वांनी जीवन जगावं ही सद्गुरूंची प्रार्थना. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.